विश्वास आणि सत्याची ताकद. MB न्यूज, आपली बातमी, आपलं सत्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना डिझेल पेट्रोल बचतीचं आवाहन केलं. सोन्याच्या खरेदीबाबत संयम पाळण्याचं सांगितलं. यामागे देशातला पैसा देशातच राहावा, आर्थिक शिस्त निर्माण व्हावी आणि आत्मनिर्भर भारत अधिक मजबूत व्हावा, हा उद्देश आहे. 140 कोटी जनतेने पंतप्रधानांच्या आवाहनाचं स्वागत केलं. मात्र अंजली दमानिया यांनी पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवर आणि सुरक्षा ताफ्यावर टीका केली. यावरून भाजप प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी अंजली दमानिया यांना चांगलंच सुनावलं आहे. स्वतःला समाजसेविका म्हणून घ्यायचं आणि प्रत्यक्षात एखाद्या राजकीय पक्षाच्या प्रवक्त्याप्रमाणे भूमिका घ्यायची हा केवळ प्रसिद्धीचा उद्योग आहे. त्यांना हे समजून घ्यायला हवं की पंतप्रधानांची सुरक्षा आणि परदेश दौरे हे वैयक्तिक हौसेसाठी नसतात. देशाची गुंतवणूक, राष्ट्रीय सुरक्षा, आंतरराष्ट्रीय संबंध आणि भारताचं जागतिक नेतृत्व मजबूत करण्यासाठी हे दौरे आवश्यक असतात. समाजसेवेची भूमिका घ्यायची असेल तर तटस्थतेचं भान ठेवायला हवं. सतत राजकीय टीका करून समाजसेवेचा मुखवटा वापरणं योग्य नाही. भाजप प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी नेमकं काय म्हटलंय बघा. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी काल भारतीयांना आवाहन करताना डिझेल, पेट्रोल, खाद्यतेल कमी वापरावं, खर्चात बचत करावी, सोनं खरेदी एखादा वर्ष बंद करावी. ह्याचं कारण काय? आखाती देशामध्ये सुरू असलेली युद्धजन्य परिस्थिती. त्यांनी आवाहन केल्यानंतर 140 कोटी भारतीयांनी त्यांचं स्वागत केलं. मला नवल आणि याचं वाटलं की सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया यांनी एक ट्विट केलं आणि त्यावर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर टीका केली. राजकीय पक्षाचं मी समजू शकतो, रोहित पवार असतील, राहुल गांधी असेल किंवा अन्य असतील, पण अंजली दमानिया स्वतःला समाजसेवक म्हणून घेतात, पण राजकीय पक्षासारखं ट्विट करताना त्यांनी थेट केवळ प्रसिद्धीसाठी मोदीजीवर टीका केली. त्यांनी मोदीजींच्या ताफा, मोदीजींचा दौरा यावर काही भाष्य केलं. मला त्यांना सांगायचं की पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा ताफा, सुरक्षा व्यवस्था किंवा परदेश दौरे हे काही वैयक्तिक हौस पुरवण्यासाठी नसतात. यामागे देशाची सुरक्षा आहे, गुंतवणूक आहे, संरक्षण करार असतील, अशा अनेक कामं आणि म्हणून पंतप्रधानांचे दौरे त्यासाठी सुनियोजित असतात. मला त्यांना हे म्हणायचं आहे की कालच्या त्यांच्या आव्हानाची तुलना त्यांच्या परदेश दौऱ्यावर करणं हे अयोग्य आहे. आणि तुमच्यासारख्या स्वतःला समाजसेवक मानणाऱ्यांनी आपण एखाद्या राजकीय पक्षाचं प्रवक्तापद असल्यासारखं बोलून गेलो याचं जरा भान ठेवायला पाहिजे.